नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे. तर आज जो आपला धडा आहे त्याचं नाव काय? श्रम साधना. काय आहे? श्रम साधना. आणि हा 14वा धडा आहे. तर याप्रमाणे इथे बघणार की तुम्ही यांचा हा दुसरा सीझन आहे. कोणता सीझन आहे? दुसरा. तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघूया. तुमच्या समोर एक परिच्छेद आलेला आहे, तर चला वाचूया. जीवन निर्वाह या धन कमाने के लिए अनेक व्यवसाय चल रहे हैं. आपला जे जीवन आहे त्यांच्या निर्वाह करण्यासाठी किंवा पैसे कमवण्यासाठी आपल्याला अनेक व्यवसाय चलत आहे. इनके मोटे तौर पर दो वर्ग किए जा सकते हैं. यांचा मोठे तोरावर किंवा मोठ्या तोडावर दोन वर्ग करून जात आहे किंवा दोन वर्ग करू शकतात. कोणकोणता बघूया. कुछ व्यवसाय ऐसे हैं जिनमें शरीर श्रम आवश्यक है. कोणता व्यवसाय असा आहे? काही व्यवसाय असा आहे ज्यांच्यासाठी आपला शरीर श्रम आवश्यक आहे. काय आहे? शरीर म्हणजे देह श्रम आवश्यक आहे. और कुछ ऐसे हैं जो बुद्धी के बल पर चलाए जाते हैं. आणि काही असं आहे जे बुद्धीसाठी किंवा बुद्धी या बलासाठी करून जात आहे. कळतं की नाही? हो. तर चला पुन्हा मी सांगता येईल. तर काही असं आहे की ज्यांच्यासाठी आपल्या बुद्धी यांचं बल किंवा बुद्धी यांची शक्ती वापर करून चालत आहे. पहले प्रकार के व्यवसाय को हम श्रमजीवियों के व्यवसाय कहे और दूसरे को बुद्धिजीवियों के. आता या प्रकारातून आपण पहिला जे प्रकार आहे त्यातून आपण व्यवसायाचे केलेले आहेत त्यांना आपण श्रमजीवी काय म्हणतात? श्रमजीवी यांचा व्यवसाय म्हणू शकता. आणि जे दुसरं आहे त्यांना आपण बुद्धिजीवी असंही म्हणू शकतात. कळतं की नाही? हो. तर बघा, राजकाज चलाने वाले, राजकाज म्हणजे जे राज चालवतात किंवा कार्य चालवतात, या चालवणाऱ्या जे मंत्री आहे हा सगळं जे कार्य चालवतात किंवा काज चालवतात याबद्दल जे मंत्री आहे त्यातून आदि तथा राजकीय कर्मचारी ऊंचे पद लेकर नीचे क्लर्क तक न्यायाधीश. तर याबद्दल त्यांनी म्हणाले आहे की जे राजकाज चालवते आणि यासाठी जे मंत्री आहेत ते जे कार्य करतात त्यासाठी जे राज्याचे कर्मचारी आहेत त्यातून उंच उंच पद आणि त्यातून काही खालती क्लर्क, तर्क आणि न्यायाधीश. कोण कोण? क्लर्क, तर्क आणि न्यायाधीश, वकील, डॉक्टर, अध्यापक, व्यापारी आदी असे आहे. तर यानंतर तुम्ही बघणार की कोण कोण आहेत? क्लर्क, तर्क, न्यायाधीश, वकील, डॉक्टर, अध्यापक आणि व्यापारी हा सगळं आहे जो अपना भरण पोषण बौद्धिक काम से करते. हा सगळं आपण पालन पोषण किंवा भलन पोषण कुठून करत आहे? हा बौद्धिक कर्मातून करत आहे. कोणता? बौद्धिक कर्मातून करत आहे. शरीर श्रम से अपना निर्वाह करने वाले शरीर श्रम यांचा अपना निर्वाह करू शकतात. हे कोण आहे? किसान, मजदूर, बड़ई, राज, लुहार हा सगळं शरीर श्रम करतात. समाज के व्यवहार के लिए बुद्धिजीवियों और श्रमजीवियों दोनों प्रकार के लोगों की जरूरत है. आणि समाजासाठी किंवा समाजाच्या व्यवहारासाठी हा दोघं रूप उपयोगी आहे. बुद्धिजीवी पण आणि श्रमजीवी. समाजच्या व्यवहारासाठी हा बुद्धिजीवी आणि श्रमजीवी हा दोनाचा प्रकार आपल्यासाठी खूपच उपयोगी आहे. सामाजिक दृष्टि से इन दोनों के व्यवसाय के मूल्य में बहुत फर्क है. आणि सामाजिक दृष्टीतून आपण जेव्हा हे पाहणार तर यांच्या दोघांचं जे मूल्य आहे ते खूपच विपरीत आहे किंवा खूपच वेगवेगळे आहेत आणि खूपच फरक आहेत. कळतं की नाही? हो. तर चला अजून बघूया. बघा, बुद्धिजीवियों का जीवन श्रमजीवियों पर आधारित है. बुद्धिजीवी यांचा जो जीवन है श्रमजीवी या पर आधारित आहे. ऐसा होते हुए भी दुर्भाग्य यह है कि श्रमजीवियों की मजदूरी एवं आमदनी कम है. हा म्हणतात हा खूपच दुर्भाग्य झालेला आहे कारण की हा जे श्रमजीवी आहे ना त्याच्यासाठी मजदूरी एवं आमदनी कमी आहे. समाज में उनकी प्रतिष्ठा नहीं और उनको अपना जीवन प्राय कष्ट में ही बिताना पड़ता है. या समाजातून त्यांची प्रतिष्ठा नाही आहे आणि त्यांच्यासाठी आपल्याला किंवा त्यांचं जे जीवन हे प्राय कष्टातून आहे. खूपच कष्टातून ते आपलं जीवन व्यतीत करत आहे. व्यापारी और उद्योगपतियों के लिए अर्थशास्त्र ने ये नियम बताया है कि जे व्यापारी आहे आणि जे उद्योगपती ज्याच्याकडे खूपच पैसे आहे
यासाठी अर्थशास्त्र यांनी एक नियम सांगितले आहे. कोणता नियम आहे बघूया. खरीद सस्ती से सस्ती और बिक्री महंगी से महंगी. काय सांगितले आहे, जेव्हा ती खरेदी करते ते खूपच सस्ती ते स्वस्तून करते आणि त्यांची विक्री खूपच महाग करतं हो. मुनाफे की कोई मर्यादा नहीं आणि त्यांच्यासाठी मुनाफा यांचा काहीही मर्यादा नहीं. जो कारखाना मजदूरी के शरीर श्रम के बिना चल ही नहीं सकता उसके मजदूर को 1500 मासिक से अधिक भले ही न मिले. यासाठी त्याने खूपच चांगली प्रमाणे लिहिलेली आहे. बघा, ज्या कारखान्यातून मजदूर शरीर श्रम करतात आणि त्यांच्यासाठीही त्यांचा विना हे कार्य नाही होऊ शकतात आणि त्या मजदुरीचा 1000 किंवा 5 या मासिक वेतन आहे, त्यांच्यासे अधिक त्यांना भेटत ही नहीं आहे. पर व्यवस्थापकों और पूंजी लगाने वाले को हजारों लाखों का मिलना गलत नहीं माना जाता. परंतु जे व्यवस्थापक आहे आणि जे पूंजी लावत आहे त्याबद्दल त्यांना हजारो किंवा लाखो यांचा मिळणं हा गलत नाही आहे असं त्यांचं मत आहे. कळतं की नाही? हो. तर चला अजून बघूया. बघा, मनुष्य समाज में रहने से अर्थात समाज की कृपा से ही व्यवहार चलाने लायक बनता है. मनुष्य हे समाजातून राहतात आणि त्यासाठीही समाजाची जे कृपा आहे त्या व्यवहारातून ते आपल्या लायक बनवत आहे. बघा, परत बघा, माणूस जे आहे ते आपल्यासाठी किंवा समाजातून राहतून समाजाची कृपा हा व्यवहार ते चालत आहे आणि त्यांच्यासाठी किंवा त्यांच्याबद्दल ते बनणार आहे. बालक प्राथमिक शाला से लेकर देश विदेश के ऊंचे ऊंचे महाविद्यालयों से सीखकर जो योग्यता प्राप्त करता है. इथे काय म्हणाले आहे, जे बालक आहे, जे मुले आहेत ते प्राथमिक शाळा तिथे घेऊन तिथे आणि देश विदेश या उंच उंच जे महाविद्यालय तिथून जाऊन शिकत आहे आणि योग्यता प्राप्त करत आहे, आपल्यासाठी ते योग्यता प्राप्त करत आहे. वे शिक्षालय या तो सरकार द्वारा चलाए जाते हैं. ते शिक्षालय जे शाळा आहे ते कुठून चालत आहे, सरकार बद्दल ही चालवत जात आहे. जिनका खर्च आम जनता से टैक्स रूप में वसूल किए हैं आणि ज्यांचा खर्च जे आहे आम जनता ते टॅक्स रूपातून वसूल केलेले जाते. पैसे से चलता है या दानी लोगों की कृपा से, नाहीतर दानी हा जो लोग आहे त्यांची कृपा तुन. जो कुछ पढ़ने की फीस दी जाती है वो तो खर्च के हिसाब से नगण्य है आणि जे काही फीस देऊन जाते ते खर्चातून हिसाबातून नगण्य आहे. उसको समाज का अधिक प्रयत्न करना चाहिए. त्यांच्याशी समाजाचा अधिक कृतज्ञ करायचं आहे. उस पैसे के बल पर वह विद्या पढ़कर योग्यता प्राप्त कर सका आणि त्याचबद्दल ही त्या पैशाच्या बलातून किंवा त्या पैशाच्या शक्तीतून ते आज विद्या घेऊन योग्यता बनत आहे. इस सारी शिक्षा में जो कुछ ज्ञान मिलता है वह भी हजारों वर्षों तक उनके तपस्वी ने मेहनत करके जो कण संग्रहित रखा है आणि त्याबद्दल हा सर्व जे शिक्षा आहे ते कुठून भेटत आहे, ज्ञान कुठून भेटत आहे, जे हजारो वर्ष ते अनेक तपस्वी आणि मेहनत करून हा कण संग्रहित करून जात आहे. उसी के बल पर मिळत आहे, त्याच शक्तीतून आपल्याला भेटत आहे. व्यापारी और उद्योगपति भी व्यापार की कला विद्यालय से अपने साथियों एवं अपने समाज से प्राप्त करते हैं. इथे काय म्हणाले, जे व्यापारी आहे ते वेगळे नाहीये. व्यापारी पण आपले जे उद्योगपती आहे त्यांची व्यापारी किंवा त्यांची कला त्यांचे विद्यालय यातूनही आपला मैत्रीण किंवा मैत्री बरोबर बसून हे या समाजातून प्राप्त केलेले आहेत. कळतं की नाही? लवकर सांगा. हो. तर चला अजून बघूया. बघा, जब अपनी योग्यता प्राप्त करने में हमारा खुद का हिस्सा अल्पतम है. जेव्हा आपण आपली योग्यता प्राप्त करते त्यासाठी आपल्या जे स्वतःची जे हिस्सा अल्पतम म्हणजे काहीही आहेत और समाज की कृपा का अंश अत्यधिक होतो आणि समाज हा यांची जी कृपा आहे त्यांचा अंश अत्यधिक आहे, खूपच जास्त आहे. हमें जो योग्यता प्राप्त हुई है आणि जो आपल्याला योग्यता प्राप्त झालेली आहे उसका उपयोग समाज से अधिक देना और उसके बदले में समाज में कम से कम लेना. त्याबद्दल आपला जे समाज आहे त्यांचा उपयोग किती आहे बघा. त्यांचा उपयोग आहे समाजासाठी किंवा समाजातून अधिक देणार, समाजाला अधिक देणार आणि त्यांचा बद्दल समाजातून कमी आपल्यासाठी घ्यायचा. यही न्याय तथा हमारा कर्तव्य माना जा सकता. हाच न्याय आहे आणि आपला कर्तव्य आहे असं तुम्ही मानू शकता.
चल रहा है कुछ उलटाही आणि याबद्दल तुम्ही सांगणार की यातून काही उलटाही चालत आहे. व्यक्ती समाज को कम से कम देने की इच्छा रखता है आणि इथे काय आहे, जे माणूस आहे जे समाजासाठी काही कमीही कमी देऊ असा त्यांची इच्छा आहे. समाज से अधिक अधिक लेने का प्रयत्न करतात आणि समाजातून अजून अजून म्हणजे खूपच जास्त घेण्याचा प्रयत्न करते. कुछ भी ना देना पडे तो उसे रंज नहीं होता आणि त्यांना काहीही नाही देऊ असं त्यांचं काहीही हरकत नाही आणि त्याला काहीही रंज नाही असतात की मीनी त्यांना नाही दिलं असं त्याला काही फरक पडता नाही. कळतं हो. आता इथे बघा, ये गंभीर बुनियादी सवाल है. हा खूपच गंभीर आणि बुनियादी सवाल आलेला आहे की बुद्धी का उपयोग विषम व्यवस्था का कायम रखकर, बुद्धी यांचा उपयोग किंवा यांचा उपयोग विषम व्यवस्थातून कायम रखून टाकतात. पैसे कमाने के लिए करना उचित है आणि यासाठी आपल्याला पैसे कमवण्यासाठी खूपच उचित आहे. ये तो साफ दिखता है की आर्थिक विषमता एक मुख्य कारण है आणि हा इथे सफेद सारखा दिसत आहे किंवा साफ दिसत आहे की जे आर्थिक विषमता आहे हे एक मुख्य कारण आहे. काय आहे? हे एक मुख्य कारण आहे. बुद्धी का ऐसा उपयोग ही है आणि ये बुद्धी यांचा असाही उपयोग आहे. शोषण भी प्राय उसी से होता है. शोषण प्राय त्यासाठी होतात. समाज में जो आर्थिक और सामाजिक विषमता चल रही है, समाजातून आज जे आर्थिक किंवा सामाजिक विषमता चालत आहे और जिससे शोषण अशांती होती है आणि ज्याच्यासाठी किंवा ज्याच्याकडे शोषण अशांती होऊन जात आहे उसे मिटाने के लिए जगत में अनेक योजनाएं अब तक सामने आई आणि त्याच्यासाठी किंवा त्याच्याकडे त्यांना मिटवण्यासाठी जगातून किंवा विश्वातून अनेक योजना आपल्या समोर आलेले आहे. ते काय आहे बघूया. और इनमें से कुछ अमल भी हो रहे हैं आणि त्यांच्यासाठी जे आलेले आहे त्यांच्यासाठी किंवा त्यातून काही अंमल झालेला आहे. अहिंसा द्वारा ये जटिल प्रश्न हल करना हो तो गांधी ने इसे आशय का सूत्र बताया है. जेव्हा हे अहिंसा यासाठी आपल्याला काही जटिल प्रश्न आलेला आहे त्याला हल कसा करायचा असा गांधीजीने असा आशय सूत्र दिलेले आहे. कोणतं सूत्र आहे बघा. पेट भरने के लिए हाथ पैर और ज्ञान प्राप्त करने के लिए ज्ञान देने के लिए बुद्धि. परत सांगते मी, पेट भरने के लिए हाथ पैर और ज्ञान प्राप्त करने और ज्ञान देने के लिए बुद्धि. आपल्याला पेट भरायचं आहे त्यासाठी आपल्याला हात पैर मारायचा आहे आणि जेव्हा आपल्याला ज्ञान प्राप्त करायचं आहे तर ज्ञान देने के लिए बुद्धि यांचा उपयोग सर्वश्रेष्ठ आहे. ऐसी अवस्था हो कि हर एक को 4 घंटे शरीर श्रम करना पडे. असा अवस्था होणार की हर एक माणूसला 4 घंटे शरीर यांचा श्रम करायचा आहे और 4 घंटे बौद्धिक काम आणि 4 घंटे बुद्धीचा प्रयोग करायचा है. करने का मौका मिले और 4 घंटे के शरीर श्रम से इतना मिल जाए कि उसके निर्वाह चल सके. आणि 4 घंटे म्हणजे 4 घंटा त्यांना असंही भेटतात आणि त्याला शरीर श्रम पण इतकं करायचं आहे त्याबद्दल त्यांचा निर्वाह होऊ शकत आणि निर्वाह चालू शकत असं त्यांना वाटते. कळतं की नाही? हो. बघा, अभी समाज में ये चल रहा है कि बहुत से लोग अपनी आजीविका शरीर श्रम से चलाते हैं. आता समाजबद्दल असं चाललेलं आहे की खूपच लोक आपले आजीविका श्रमातून चालवत आहे और थोड़े बौद्धिक श्रम आणि काही बौद्धिक श्रमातून. जिनके पास संपत्ति अधिक है वो आराम में रहते हैं. ज्यांच्याकडे संपत्ती अधिक आहे ते आरामातून राहत आहे. उनके लोगों में श्रम करने की आदत भी नहीं है. त्यांच्यासाठी किंवा त्या लोकांना श्रम करण्याची आदत पण नाही आहे म्हणजे सवय पण नाही आहे. इस दशा में उक्त नियम का अमल होना दूर की बात है आणि त्यासाठी उक्त नियमाचा अमल होणं खूपच लांबची बात आहे. फिर भी उसके पीछे जो तथ्य है वह हमें स्वीकार करना चाहिए. परंतु त्यांच्या मागे काही तथ्य है ते आम्हाला स्वीकार करायचं हवे. भले ही हमारी दुर्बलता के कारण हम उसे ठीक तरह से निभा सके आणि त्याच्यासाठी आपल्या जे दुर्बलता आहे त्या कारण हम ठाऊक जाते की त्यांना आपण नाही निभावू शकतो. क्योंकि आजीविका की साधन सामग्री किसी न किसी के श्रम बिना हो ही नहीं सकती. कारण की जे आजीविका आहे त्याचे जे साधन सामग्री आहे कोणता श्रम बिना कारण नहीं हो शकतं. इसलिए बिना शरीर श्रम के लिए उस सामग्री का उपयोग करना को न्यायोचित अधिकार हमें नहीं मिलता. यासाठी आपल्या जे शरीर आहे त्यांची सामग्री किंवा त्यांचा उपयोग करण्यासाठी आपल्याला न्यायोचित असा अधिकार आम्हाला भेटत नाही. अगर पैसे के बल पर हम सामग्री खरीदते हैं आणि पैशाच्या बलवर आपण सामग्री खरीदते तो उस पैसे की जड़ भी अंत में श्रम ही है.
पण त्या पेशाचा अर्थ पण अंतमध्ये श्रम ही आहे असं त्यांना वाटत आहे. तर आज आपण काय शिकलो? आज आपण हा शिकलो की श्रम हा सर्वश्रेष्ठ महत्त्वपूर्ण साधन आहे आपल्या जीवनात. जेव्हा आपण श्रम करणार तेव्हाही आपण सफल होणार. तर श्रम तुम्ही करूया आणि सफल होऊया. आपल्या जीवनात श्रमाचं खूपच महत्त्व आहे आणि सफल करण्याचं पण खूपच महत्त्व आहे. धन्यवाद.